श्री क्षेत्र मढी हादरले, देवस्थान परिसरातील कथित प्रकाराने खळबळ, श्रद्धेला काळीमा। श्री क्षेत्र मढीत कथित साधूवर महिलेसोबत गैरवर्तनाचा आरोप, ग्रामस्थांमध्ये संताप। देवस्थानच्या बाथरूममध्ये कथित साधूला ग्रामस्थांनी रंगेहात पकडल्याचा दावा। अहिल्यानगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र मढी येथे एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आल्याचा दावा करण्यात आलाय। चैतन्य कानिपनाथ देवस्थान ट्रस्टच्या परिसरातील बाथरूममध्ये एका कथित साधूवर महिलेसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला असून ग्रामस्थांनी त्याला घटनास्थळी रंगेहात पकडल्याचा दावा केलाय। या प्रकरणामुळे संपूर्ण मढी गावात मोठी खळबळ उडाली आहे। गावच्या सरपंचांनी या घटनेबाबत आपली भूमिका मांडत संपूर्ण हकीकत सांगितल्याचं समोर आलंय। देवस्थान सारख्या श्रद्धेच्या ठिकाणी अशा स्वरूपाचे आरोप समोर आल्याने भाविकांमध्ये संताप आणि चिंता व्यक्त केली जाते। या घटनेची सत्यता तपास यंत्रणांकडून पडताळली जात असून अधिकृत तपासानंतरच संपूर्ण वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे। श्रद्धेच्या ठिकाणी अशा आरोपांमुळे समाजात गंभीर प्रश्न उपस्थित होत असून दोषींवर कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकांकडून केली जाते। जय श्रीराम। मी संजय बाजीराव मरकड, सरपंच श्री क्षेत्र मढी। चैतन्य कानिपनाथ महाराजांची संजीवनी समाधी या गावामध्ये आहे। लाखो नाही तर करोडो लोकांचं श्रद्धास्थान हे श्री क्षेत्र मढी म्हणून या ठिकाणी सर्व जगभर प्रसिद्ध आहे। आणि अतिशय घृणास्पद, लज्जास्पद गोष्ट या मढी गडावर काल रात्री घडली। मढी गडाच्या गडावर बाथरूममध्ये एका महिलेवर अत्याचार झाला। संगनमताने झाला का जबरदस्तीने अत्याचार केला या गोष्टीशी काही देणं घेणं नाही, पण चैतन्य कानिपनाथांची संजीवनी भूमी आहे, संजीवनी समाधी त्या ठिकाणी आहे। आणि त्या ठिकाणी जर असे प्रकार घडत असतील तर खरंच मनाला चीड आणणारी गोष्ट या ठिकाणी रात्री घडली। आणि व्यवस्थापन, जे ट्रस्ट, जे विश्वस्त त्या ठिकाणचे आहेत त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला। मी स्वतः शिव त्या ठिकाणी गडावर आहेत, त्यांना फोन करण्याचा प्रयत्न केला, त्यांनी फोन रिसीव्ह त्या ठिकाणी केला नाही। आणि आतापर्यंत एकही गुन्हा त्या ठिकाणी दाखल झालेला नाही। माझी सर्व या आपल्या माध्यमातून मागणी आहे की जे काही विश्वस्त मंडळातले पदाधिकारी असतील, ज्यांच्याकडे ती व्यवस्था पाहण्याची व्यवस्था आहे, त्यांच्या सर्वांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे। कारण हे चैतन्य कानिपनाथ महाराजांची संजीवनी समाधी हे लाखो करोडो नाथभक्तांचं श्रद्धास्थान आहे। जर हा विषय त्यांच्यापर्यंत जर गेला तर महाराष्ट्रामध्ये फार मोठं जन आंदोलन या ठिकाणी उभा राहील। आणि म्हणून आपल्या माध्यमातून माझी मागणी आहे की जे काही पदाधिकारी असतील किंवा विश्वस्त मंडळ असतील किंवा जे काही त्यामध्ये दोषी असतील, कारण सुरक्षा व्यवस्थेचे पूर्ण धिंदोडे या ठिकाणी उडवलेले आहेत, यांच्या सर्वांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे अशी आपल्या माध्यमातून मी विनंती करतो।